नमस्कार मित्रांनो, सिंह राशीवाल्यांनो, जुलै 2026 मध्ये घरापासून दूर जावे लागू शकते, कारण या महिन्यात तुमच्या आयुष्यात 5 मोठ्या घटना घडण्याची शक्यता आहे. हा महिना साधा-सुधा समजू नका, कारण या महिन्यात 5 महत्त्वाचे ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे तुमची 3 अपूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होत आहे. हे ऐकून तुम्हालाही आनंद होईल, कारण जे अनेक वर्षात घडले नाही ते या जुलै महिन्यात घडू शकते. जानेवारीपासून जूनपर्यंतचे 6 महिने कसे सुरू झाले आणि कसे संपले हेही अनेकांना कळले नाही. या काळात तुम्ही अनेक संकटांचा सामना केला. आर्थिक अडचणी आल्या, पैसा आला पण हातात टिकला नाही. एखादा आनंदाचा क्षण आला पण तोही फार काळ टिकला नाही. अनेकांनी तुमचा फायदा घेतला, कारण तुमच्या लग्नस्थानी केतूचा प्रभाव होता. वर्षाच्या सुरुवातीपासून जेव्हा तुम्हाला आधाराची गरज होती, तेव्हा अनेकदा तुम्हाला एकट्यानेच संघर्ष करावा लागला. गर्दीत असूनही एकटेपणाची भावना सक्त मनात होती. मागील 6 महिन्यात तुम्हाला अशी अनेक कामे करावी लागली जी तुम्हाला मनापासून करायची नव्हती. ज्यांच्याशी बोलायचे नव्हते त्यांच्याशी बोलावे लागले. ज्या ठिकाणी जायचे नव्हते तिथेही जावे लागले. काही नोकऱ्या किंवा कामे केवळ परिस्थितीमुळे स्वीकारावी लागली, जरी त्यात तुमची आवड नव्हती. लग्नस्थानी केतू आणि सप्तम भावातील राहू यांच्या प्रभावामुळे अशा अनेक परिस्थिती निर्माण झाल्या. जे आवडत नव्हते ते स्वीकारावे लागले. जे करायचे नव्हते ते करावे लागले. त्यामुळे मनाला वारंवार वेदना होत राहिल्या. मात्र जुलै 2026 मध्ये तुमच्या आयुष्याची दिशा बदलण्याची शक्यता आहे. हा महिना अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमची अनेक अपूर्ण स्वप्ने पूर्ण होण्याची संधी मिळू शकते. परंतु या काळात एक छोटीशी चूक किंवा निष्काळजीपणा देखील मोठे नुकसान करू शकतो, कारण केतूसोबत शुक्राचा प्रभाव निर्माण होत आहे. त्यामुळे प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या, कोणतीही घाई करू नका. हा महिना आणि हा संदेश दोन्ही तुमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. योग्य मार्गदर्शनाकडे दुर्लक्ष केल्यास नंतर पश्चात्ताप होऊ शकतो. म्हणून प्रत्येक गोष्ट शांतपणे समजून घ्या. या महिन्यात करिअर, प्रेमसंबंध, आरोग्य, व्यवसाय, आर्थिक स्थिती तसेच न्यायालयीन किंवा कायदेशीर बाबतीत काय परिणाम होऊ शकतात याबद्दल पुढे सविस्तर माहिती दिली जाईल. मागील काही महिन्यांपासून तुम्हाला असे वाटत होते की तुम्ही अडचणींच्या दलदलीत अडकले आहात. जितके बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तितके अधिक संकटे वाढत गेली. एक संकट संपले की दुसरे समोर उभे राहिले. दुसरे संपले की तिसरे आले. अशा सततच्या संघर्षामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे दमछाक झाली. वर्षाच्या सुरुवातीपासून केतूच्या प्रभावामुळे प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. एखाद्या समस्येतून बाहेर पडताच दुसरी समस्या समोर उभी राहत होती. त्यामुळे शांतता आणि समाधान मिळणे कठीण झाले. मात्र आता जुलै महिना निर्णायक ठरू शकतो. 5 जुलै रोजी शुक्र केतूच्या समीप येणार आहे. त्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा, परिस्थिती आणि अनेक घडामोडींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. या काळात कोणती काळजी घ्यावी, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या संधींचा योग्य उपयोग करावा हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल, जेणेकरून हा महिना तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरू शकेल. गेल्या 6 महिन्यात तुम्ही अनेक त्याग केले. आवडत्या गोष्टी सोडाव्या लागल्या, काही स्वप्ने अपूर्ण ठेवावी लागली. काहींनी प्रेमाचा त्याग केला, काहींनी घर सोडले, काहींनी नातेसंबंध गमावले, तर काहींनी आपल्या चेहऱ्यावरील हास्यही हरवले. काहींना नोकरी, व्यवसाय किंवा संपत्तीमध्ये नुकसान सहन करावे लागले. मात्र केतूच्या प्रभावामुळे झालेले हे त्याग आता भविष्यात सकारात्मक परिणाम देऊ शकतात. या व्हिडिओच्या शेवटी असा एक उपाय सांगितला जाईल जो अनेक वर्षांपासून मनात असलेली अस्वस्थता, चिंता, भीती आणि निराशा कमी करण्यास उपयुक्त ठरू शकतो. त्यानंतर केतूच्या प्रभावाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया. केतूच्या प्रभावामुळे अनेकांना एकटेपणाची भावना तीव्र झाली. आपल्या भावना कोणी समजून घेत नाही असे वाटत राहिले.
काही रात्री अशा गेल्या की मन भरून आले आणि डोळ्यात अश्रू आले. नाती, संपत्ती, आपलेपणा आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टी हातातून निसटत असल्याची भावना निर्माण झाली. गर्दीत असूनही एकटे असल्यासारखे वाटत राहिले. स्वतःलाच इतरांपासून दूर ठेवण्याची प्रवृत्ती वाढली. हे सर्व केतूच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक अवस्थेचा भाग असू शकतो, ज्यामुळे अशा प्रकारच्या परिस्थिती आणि अनुभव जीवनात जाणवू लागतात. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. जेव्हा केतू लग्नस्थानी असतो तेव्हा अशा प्रकारच्या परिस्थिती निर्माण होतात. जर गेल्या काही काळात तुमच्यासोबत असे घडत असेल तर स्वतःच्या मनातही शंका निर्माण होत असेल की मी खरंच योग्य आहे का. अनेक वेळा तुमची चूक नसतानाही तुम्ही स्वतःलाच दोषी समजत होता. इतरांच्या चुका देखील स्वतःच्या माथी घेत होतात. केतू लग्नस्थानी असल्यामुळे सिंह राशीच्या अनेक व्यक्तींना अशा अनुभवांना सामोरे जावे लागले. आरोग्याच्या दृष्टीने पाहिले तर शनी अष्टम भावात असल्यामुळे एखादा साधा सर्दी खोकला झाला तरी तो लवकर बरा होत नव्हता. औषधे घेतल्यानंतरही अपेक्षित परिणाम दिसत नव्हता. ताप, किरकोळ दुखापत किंवा जखम झाली तरी ती भरून येण्यास खूप वेळ लागत होता. शरीराची पुनर्बांधणी आणि बरे होण्याची प्रक्रिया मंदावलेली जाणवत होती. मात्र 5 जुलैपासून शुक्र केतूसोबत तुमच्या राशीत प्रवेश करेल. त्यामुळे केतूमुळे निर्माण झालेला नकारात्मक प्रभाव हळूहळू कमी होऊ लागेल. आतापर्यंत जाणवत असलेला एकटेपणा, स्वतःबद्दल निर्माण झालेला संभ्रम आणि आत्मविश्वासाचा अभाव यापासून तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळेल. शुक्राच्या प्रभावामुळे तुमचा आत्मविश्वास पुन्हा वाढेल. तुमचे व्यक्तिमत्व अधिक आकर्षक बनेल. समाजातील तुमची प्रतिमा सुधारेल आणि तुमचा मानसन्मान वाढेल. जे लोक पूर्वी तुमच्यापासून दूर गेले होते ते पुन्हा तुमच्या आयुष्यात परत येऊ शकतात. त्याचबरोबर नवीन आणि सकारात्मक व्यक्तींचीही तुमच्या जीवनात एंट्री होण्याची शक्यता आहे. रात्री जाणवणारी चिंता, मानसिक ताण आणि स्वतःबद्दलचा न्यूनगंड कमी होईल. जोडीदार तुमच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेईल. तसेच ज्यांनी पूर्वी तुमची कदर केली नव्हती तेही आता तुमचे महत्त्व ओळखू लागतील. मात्र शुक्राचा स्वभाव चंचल असल्यामुळे काही बाबतीत विशेष सावध राहणे आवश्यक आहे. या महिन्यात सूर्यही राशीपरिवर्तन करणार असल्याने त्याचाही परिणाम जाणवेल. सावधगिरीची बाब अशी आहे की शुक्र आणि केतू एकत्र आल्यामुळे मन थोडे अस्थिर होऊ शकते. चुकीच्या व्यक्तीकडे किंवा चुकीच्या नात्याकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. सप्तम भावातील राहूमुळे एखाद्या विषारी किंवा फसव्या नात्यात अडकण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे भावनांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या सप्तम भावाचा स्वामी शनी असून तो अष्टम भावात भ्रमण करत आहे. महिन्याच्या अखेरीस 27 जुलैपासून शनी वक्री होईल. या बदलाचा प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. जोडीदारासोबत किरकोळ कारणांवरून मतभेद होण्याची शक्यता आहे. तुम्ही त्यांच्या भावना समजू शकणार नाही किंवा ते तुमच्या भावना समजू शकणार नाहीत. त्यामुळे संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. जोडीदाराच्या आरोग्याकडेही लक्ष द्या. मानसिक ताण, मायग्रेन, पाठदुखी किंवा सांधेदुखी यांसारख्या समस्या जाणवू शकतात. मात्र काळानुसार परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. तरीही या महिन्यात प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. करिअरच्या बाबतीत मात्र हा काळ आशादायक ठरू शकतो. मंगळ आणि शुक्राच्या प्रभावामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल. नवीन नोकरीची संधी मिळू शकते. नवीन व्यवसाय किंवा स्टार्टअप सुरू करण्यासाठीही हा काळ अनुकूल ठरू शकतो. जर तुम्ही मुलाखत देत असाल तर आत्मविश्वासाने प्रयत्न करा. प्रामाणिक मेहनत घेतल्यास यश मिळण्याची चांगली शक्यता आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही ज्या ध्येयापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होता ते आता साध्य होण्याची शक्यता वाढेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल. म्हणून करिअरच्या दृष्टीने हा महिना सिंह राशीसाठी सकारात्मक आहे. मात्र मिळणाऱ्या संधींकडे दुर्लक्ष करू नका. आळस टाळा. अष्टम भावातील शनी आणि लग्नस्थानी केतू यांमुळे थोडा आळस जाणवू शकतो.
त्यामुळे आजचे काम उद्यावर ढकलू नका. जी संधी मिळेल तिचा योग्य वेळी लाभ घ्या. आता बुधाबद्दल बोलूया. 7 जुलैपासून बुध वक्री होणार आहे. त्यामुळे तो उत्पन्न आणि आर्थिक लाभाच्या भावात प्रभाव टाकेल. या काळात आर्थिक लाभासाठी अधिक विचार, नियोजन आणि मेहनत घ्यावी लागू शकते. जबाबदाऱ्या वाढू शकतात. लहान सहान कामांसाठीही अपेक्षेपेक्षा जास्त प्रयत्न करावे लागू शकतात. मानसिक ताण वाढू शकतो. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. एखादा आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठीही अधिक वेळ आणि मेहनत लागू शकते. त्यामुळे संयम बाळगा. बुधासाठी उपाय म्हणून प्रत्येक बुधवारी भगवान श्री गणेशाच्या मंदिरात जाऊन गणपती बाप्पांना दुर्वा आणि मोतीचुराचे लाडू अर्पण करावेत. हा उपाय शुभ मानला जातो. सूर्याबद्दल बोलायचे झाल्यास या महिन्यात सूर्य उच्चस्थ गुरूच्या प्रभावात येईल. हा योग परदेश, खर्च आणि नवीन संधींशी संबंधित आहे. जे लोक परदेशात नोकरी करतात, परदेशात शिक्षण घेऊ इच्छितात, व्यवसाय करू इच्छितात किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत करिअर घडवू इच्छितात, त्यांच्यासाठी हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. प्रमोशन, परदेशातील कामे, व्हिसा किंवा पासपोर्ट संबंधी अडकलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वडिलांसोबतचे संबंधही सुधारू शकतात. पूर्वी बिघडलेले नातेसंबंध पुन्हा जुळून येण्याची शक्यता आहे. खर्च वाढण्याची शक्यता असली तरी हे खर्च सकारात्मक आणि उपयुक्त ठरतील. करिअर, कुटुंब किंवा स्वतःच्या प्रगतीसाठी तुम्ही खर्च कराल. विशेषतः स्वतःच्या व्यक्तिमत्वावर, राहणीमानावर किंवा विकासावर यावेळी अधिक खर्च होण्याची शक्यता आहे आणि हा खर्च भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. स्वतःवर खर्च करणे ही चांगली गोष्ट आहे, पण खर्च करताना बजेटचे भान ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. अन्यथा 10 रुपयांच्या जागी 50 रुपये खर्च होऊ शकतात. त्यामुळे या महिन्यात आर्थिक नियोजन करूनच खर्च करा. शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने हा काळ सकारात्मक ठरू शकतो. पंचभावाचा प्रभाव अनुकूल असून गुरु आणि सूर्य यांची साथ लाभत आहे. त्यामुळे अभ्यासाची पूर्ण तयारी ठेवा. मेहनतीनुसार चांगले निकाल मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्येही प्रगतीची संधी मिळेल. आतापर्यंत घेतलेल्या कष्टांचे फळ आता हळूहळू मिळू लागेल. सिंह राशीच्या व्यक्तींचा एक स्वभाव म्हणजे इतरांना मदत करणे. अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या गरजांपेक्षा इतरांच्या गरजा महत्त्वाच्या मानल्या. अडचणीत असणाऱ्यांना आधार दिला, निराश झालेल्यांना धीर दिला आणि अनेकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणले. तुम्ही आपल्या कुटुंबासाठी, नातेवाईकांसाठी, मित्रांसाठी आणि शेजाऱ्यांसाठीही मनापासून उभे राहिलात. त्यांच्या आयुष्यात तुमच्यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. परंतु अनेकदा त्याच्या बदल्यात तुम्हाला अपेक्षित प्रेम, आदर किंवा साथ मिळाली नाही. ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम केले त्यांनी तेवढ्याच प्रेमाने प्रतिसाद दिला नाही. ज्यांच्यासाठी तुम्ही वेळ दिला तेच लोक तुमच्यासाठी वेळ काढू शकले नाहीत. हीच सिंह राशीच्या अनेक व्यक्तींची वेदना असते. तुम्ही सर्वांसाठी झटता, पण गरजेच्या वेळी अनेकदा कोणीच तुमच्या पाठीशी उभे राहत नाही. समजा तुम्ही एखाद्या मित्रासाठी वेळ, पैसा आणि साथ दिली, पण त्याने त्याची किंमतच केली नाही. उलट तुमचाच अपमान केला. गरज पडल्यावर तो दिसलाच नाही. कधी कधी स्वतःच्या चुका देखील तुमच्यावर ढकलल्या गेल्या. हे उदाहरण केवळ मित्रांपुरते मर्यादित नाही. अशी परिस्थिती कुटुंबीय, नातेवाईक, शेजारी किंवा तुमच्या आयुष्यातील इतर कोणत्याही व्यक्तीसोबत घडू शकते. आता मात्र परिस्थिती बदलण्याची वेळ आली आहे. इतरांसाठी जगताना स्वतःला विसरू नका. लग्नस्थानी शुक्र असल्यामुळे स्वतःच्या आनंदालाही महत्त्व द्या. या महिन्यात स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. आवडणारे अन्न खा, आवडत्या व्यक्तींशी बोला, आवडत्या ठिकाणी फिरायला जा. मन मारून जगणे थांबवा. जर तुम्ही नेहमीच स्वतःच्या इच्छा दाबून ठेवल्या तर शुक्र आणि केतूचा सकारात्मक परिणाम पूर्णपणे मिळणार नाही. करिअरमध्येही अपेक्षित प्रगती होणार नाही आणि अडचणींच्या चक्रातून बाहेर पडणे कठीण जाईल. म्हणून आता स्वतःसाठीही जगायला शिका. स्वतःच्या आनंदाला प्राधान्य द्या, फक्त खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा.
कोर्ट कचेरी, शत्रू आणि कायदेशीर बाबींबाबत या महिन्यात विशेष सावध राहणे आवश्यक आहे. मागील काही महिन्यात अचानक लहान सहान आजार उद्भवणे, ते वाढणे किंवा कामांमध्ये अनपेक्षित अडथळे येणे असे अनुभव आले असतील. काही व्यक्तींना विरोधकांमुळे कामात अडचणी निर्माण झाल्या असतील. न्यायालयीन प्रकरणे अपेक्षेपेक्षा अधिक लांबली असतील किंवा त्यामध्ये विलंब जाणवला असेल. अष्टम भावातील शनीमुळे अशा प्रकारचा संथपणा जाणवू शकतो. म्हणून या महिन्यात कोणत्याही शत्रुत्वाच्या परिस्थितीत शांतपणे वागा. न्यायालयीन किंवा कायदेशीर कामांमध्ये कोणतीही ढिलाई करू नका. ज्यावेळी जे काम करणे आवश्यक आहे ते वेळेवर पूर्ण करा. उपायांच्या दृष्टीने बुधवारी भगवान श्री गणेशाची उपासना करणे शुभ मानले जाते. श्री गणेशाला दुर्वा आणि मोतीचुराचे लाडू अर्पण केल्यास बुध तसेच केतूच्या प्रतिकूल प्रभावातही काही प्रमाणात शांती मिळू शकते. याशिवाय शुक्रासाठी दररोज चांदीची साखळी, अंगठी किंवा इतर कोणतेही चांदीचे अलंकार धारण करणे शुभ मानले जाते. एकूणच आवश्यक सावधगिरी बाळगली आणि योग्य नियोजन केले तर जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी प्रगती, आत्मविश्वास आणि नव्या संधी घेऊन येऊ शकतो. मित्रांनो, जुलै 2026 हा महिना सिंह राशीसाठी सामान्य नाही. योग्य निर्णय घेतला, संयम राखला आणि सांगितलेल्या सावधगिरीचे पालन केले तर अनेक बंद झालेले मार्ग पुन्हा खुले होऊ शकतात. पण निष्काळजीपणा केला तर सुवर्णसंधी हातातून निसटू शकते. म्हणून या महिन्यात प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि सकारात्मकतेने पुढे चला. कदाचित तुमच्या आयुष्याला नवी दिशा देणारा क्षण याच महिन्यात तुमची वाट पाहत असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि अशाच राशीभविष्य, ज्योतिष मार्गदर्शन व महत्त्वाच्या माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नव्या आणि महत्त्वपूर्ण विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, निरोगी राहा आणि देवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो. धन्यवाद. ओम श्री स्वामी समर्थ.